हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो सकाळचे वाजलेत 8 आणि मी युजली एवढ्या लवकर उठत नाही, पण आज उठलीये कारण की मम्मीची रेसिपी बघायची मला शेव भाजीची आणि ती तुम्हाला पण दाखवायची. कारण की मम्मी जेव्हा घाई गडबडीत सकाळी 9 वाजताच ऑफिसला पोहोचते, त्याच्या आधी ती टिफिन करून जाते तिचा आणि आमचा दिवसभराचा स्वयंपाक. सो तिची फटाकसे शेव भाजी रेसिपी कशी आहे ते आपण बघूया, जी तुम्ही पण करू शकाल. शेव नाही ऍक्च्युली, त्याला काहीतरी वेगळं बोलतात, आपण तिलाच विचारूया. सर्वप्रथम कढई गरम करून त्यात तेल टाकायचं आणि तोपर्यंत ती कांदा शिजली साईडला. शेव भाजी नाही म्हणत मम्मी, त्याला काय म्हणतात, गाठी शेव पण नाही म्हणत. गाठी शेव तर व्हाईट असते, रेडवाली जी शेव असते ना त्याला काय म्हणतात काय माहिती. सो हीच ती शेव ज्याच्याबद्दल मी बोलत होते, लाल झाली. आता मम्मी म्हणते याला हेल्प करते. काय टाकायचं? जिरं मोहरी. ओके, आता ह्याच्यामध्ये आपण टाकू मोहरी. तेल तापलेलं नाही असं वाटते, तापले आणि खूप सारं जिरं. मग इतकं मजा येते नाही टाकायला. जळलं नाही हिंग उघड पटकन. हिंग जळलं, सॉरी हिंग जळलं किंवा कांदा टाकायचा. हॅलो, वाफ आली. चमचा काय ना कुठला तरी. मला ब्लॉग काढायला इथं आली मी, मलाच सांगते सगळं ही करायला. चिटिंग आहे मम्मी. उभी नाही मी, हातात मोबाईल आहे माझ्या, मला नाही येते करता. आणि सकाळी 8 वाजता कोण सांगतो करायला. नॉनव्हेज खात नाही ना, म्हणून हा सगळा प्रॉब्लेम आहे भाजीचा. का भाजी काय करायची रोज? ये मी नॉनव्हेज सोडले, त्यामुळे मम्मीला रोज वेगवेगळी भाजी करायला लागते मला. अंडी तरी खा. अंडी पण नाही आणि नॉनव्हेज पण नाही, अंडा चालतो. आता हे कांदा जोपर्यंत गोल्डन ब्राऊन नाही होत तोपर्यंत काय करायचं मम्मा? हलवत राहायचं. हलवत राहिलं तर गोल्डन ब्राऊन कसं होईल? आता नाही मध्ये असं 2 वेळा चमचा वाजवायचा. भाजून थोडा कांदा. का ग? शेव थोडी कमी आहे. आता काय घालायचं यात? मसाले. टोमॅटो नाही घालत तू? नाही, अर्धा चमचा घालू का? नको, जाऊ जात. हळद, लाल तिखट पाहिजे का? बस गरम मसाला. हा गरम मसाला आहे ना, तू काढला ना का? मी घातला होती काय ह्याच्यामध्ये. मीठ घातलं, मीठ. पाणी घालायचं. आता हे किती वेळ असतं? थोडंसं पाणी, गारच पाणी. गरम वगैरे काय केलं कौतुक नाही, लाडबीड नाही. आता त्याच्यामध्ये नमक, मीठ, सॉल्ट. आली की शेव टाकायची. आली उकळी आली की शेव टाकायची. आता इथंच थांबायचं उकळी बघत. उकळली आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया शेव.
इथं आमटीच वाटते. हम्म. 5 मिनिटं बारीक गॅसवर. ओके, तर ही होती सोपी साधी रेसिपी आपली शेवची. 5 मिनिटं. हां, आता हे 5 मिनिटं असंच ठेवायचं आणि गॅस बंद करून टाकायचा. कोथिंबीर असेल तर कोथिंबीर वरती टाकायचं. येस, डन. सो ही होती मम्मीची साधी सिंपल रेसिपी. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली शेवभाजीची रेसिपी. अँड एंडपर्यंत व्लॉग बघितला त्यासाठी खूप थँक्यू. लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा. आय लव्ह यू गाईज. बाय.